गई इंद्रिये सुखाए, जोगे वेदे कसाय नाणेय, संयम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पच्यती, पानासन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, विसंतु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजुआ सव्वे, गहनादियेण भणिया, कमेन 24 ठाणाणी. अंतिम शासनायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपल्या सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 स्थान चर्चा आम्ही बघतो आहे आणि आमचं प्रकरण सुरू आहे त्रसकायिक जीवाच्या मध्ये 24 स्थानं लावण्याचं. आणि त्या अनुषंगाने आम्ही काल वनस्पती कायिक जीव पाहत होतो. 4 तऱ्हेचे वनस्पती कायिक जीव सांगितले. एक साधारण, नंतर वनस्पती काय, वनस्पती कायिक आणि वनस्पती जीव. ज्यामधून आत्मा निघून गेलेला आहे त्याला म्हणायचं वनस्पती काय. प्रत्यक्षामध्ये जिथे आत्मा विद्यमान आहे त्यांचं जे शरीर आहे ते वनस्पती कायिक. आणि वनस्पती जीव विग्रह गतीमधला जो जीव की जो आता वनस्पती कायिक बनणार आहे तो वनस्पती जीव. अशा तऱ्हेने 4 तऱ्हेने बघितलं. आणि वनस्पती जीवांमध्ये काही झाडं अशी असतात जी पर्व बीज असतात, काही बीज असतात, कंद असतात, स्कंद असतात. अशा प्रकारे त्यांची उत्पत्ती वनस्पतींची होते. आणि जोपर्यंत त्याच्यामध्ये उगवण्याची क्षमता आहे तोपर्यंत तो योनीभूत जीव म्हटल्या जातो. पण हे जे प्रत्येक आहे जे आम्ही गहू वगैरे हे तर त्या ठिकाणी अचित्त वस्तू असणार आहे. आणि वनस्पती कायिकच्या बाबतीत आम्ही बघितलं की वनस्पतीचे 2 भेद आहे. एक साधारण वनस्पती आणि एक प्रत्येक वनस्पती. साधारण वनस्पतीचे 2 भेद, नित्य निगोद आणि इतर निगोद. आणि याचे प्रत्येकी सूक्ष्म आणि स्थावर, सूक्ष्म आणि स्थूल असे 2 भेद. आणि प्रत्येक वनस्पतीचे सप्रतिष्ठित प्रत्येक आणि अप्रतिष्ठित प्रत्येक अशा तऱ्हेने वनस्पतीचे एकूण 6 भेद आपण जीव समासाच्या दृष्टीने लावतो. इथपर्यंतचं प्रकरण लक्षात आलं असेल. साधारण वनस्पती किसे कहते हैं. साधारण वनस्पतीचाच अर्थ म्हणजे निगोद जीव. बहुत आत्माओं के उपभोग के हेतु रूप से साधारण शरीर जिसके निमित्त से होता है वह साधारण शरीर नाम कर्म है. साधारण शरीर आहे आणि ते एकच शरीर अनंत जीवांना प्राप्त होतं अशा तऱ्हेचं ते साधारण म्हटल्या जातं. जिस कर्म के उदय से जीव साधारण शरीर होता है उस कर्म की साधारण शरीर नाम संज्ञा है. जिस कर्म के उदय से एक ही शरीर वाले होकर अनंत जीव रहते हैं वह साधारण शरीर नाम कर्म है. आणि प्रत्येक वनस्पति किसे कहते हैं. जिनका प्रत्येक अर्थात पृथक पृथक शरीर होता है इन्हें प्रत्येक शरीर कहते हैं. जैसे खैर आदि वनस्पति. जिस जीव के एक शरीर में स्थित होकर अकेले ही सुख दुख के अनुभव रूप कर्म उपार्जित किया जाता है वह प्रत्येक शरीर है. हे तर आता आपल्याला लक्षात आलेलं आहे. आता स्थावर आणि एकेंद्रिय याच्यामध्ये काय अंतर आहे. स्थावर नाम कर्माचा उदय असतानाही जीवाला एकच इंद्रिय प्राप्त होते आणि जे एकेंद्रिय जीव आहे त्यांना स्थावर नाम कर्माचा उदय असतोच. मग आता या 2 मध्ये फरक काय आहे. दोघांनाही एकच का म्हटलं नाही किंवा विवक्षाने या ठिकाणी थोडा भेद कल्पिलेला आहे. एकेंद्रिय नामकर्म म्हणत असताना याच्यामध्ये इंद्रियेच्या मुख्यतेने कथन केलेलं आहे. आणि जेव्हा स्थावर नामकर्माचा उदय आहे असं म्हणतो तेव्हा षटकायिक जीवांमध्ये जे स्थावर नामकर्म सांगितलेलं आहे त्याचा अपेक्षेने ते गौ मुख्य होतं आणि इंद्रिय त्या ठिकाणी गौण म्हटल्या जातात. वास्तविकतः एकेंद्रिय जीवांना सुद्धा
एकच इंद्रिय आहे आणि स्थावर नाम कर्म जीवांना हे अशाच प्रकारचं एकच इंद्रिय आहे, पण तिथे प्रधानता आहे स्थावर कायाची, म्हणजे 5 स्थावर कायिक अशा प्रकारची मुख्यता तिथे आहे. वास्तविकता हा दोन्हीचा वाच्य एकच आहे. दोन्हीच्या माध्यमातून एकच जीव आम्हाला बघायचा आहे. एकेंद्रिय जाती नामकर्माचाही उदय आहे आणि त्याच जीवाला स्थावर नामकर्माचा देखील उदय आहे. वनस्पती कायिक संबंधी कितने जीव समास होते हैं? आता आम्ही पाहिलं वनस्पती कायिक संबंधी 6 जीव समास होतात. कोणते होतात 6? वनस्पती कायिक संबंधी पहिल्यांदा लावायचं साधारण आणि प्रत्येक, आणि मग साधारणचं नित्य निगोद आणि इतर निगोद, आणि मग त्याचे प्रत्येकी 2-2 भेद सूक्ष्म आणि बादर. अशा केल्याने हे 4 मिळाले आणि इकडे प्रत्येकचे 2 भेद करायचे, सप्रतिष्ठित प्रत्येक आणि अप्रतिष्ठित प्रत्येक. वनस्पती संबंधी 24 लाख जातियां कौन कौन सी है? वनस्पतीच्या जाती सांगा. तर नित्य निगोदाच्या 7, इतर निगोदाच्या 7, वनस्पती कायिक जे आहे त्याच्या 10 लाख, अशा 24 लाख जाती आहे. नित्य निगोद एवं इतर निगोद को वनस्पति कायिक में नहीं ग्रहण नहीं करने पर 10 लाख जातियां हो जाती है. 10 लाख जर आपण अलग काढले, निगोदाच्या त्याच्यामध्ये मिळवल्या नाही, तर 10 लाख प्रकारच्या वनस्पती या भूतलावावर होत्या म्हणा किंवा असतील म्हणा, किंवा आता इथे नाही तरी त्या कुठे ना कुठे आहेत. क्या ऐसे कोई वनस्पति जीव है जिनके कारमान का योग होता ही नहीं है? वनस्पती कायिकांमध्ये काही जीव असे आहे का की ज्यांना कारमान का योग होणारच नाही? अर्थात जो जीव वनस्पती कायिक रुजुगतीने गमन करणारा असेल तर त्याला कारमान कायोग होणार नाही. समजा एखादा देव पर्यायी मधला जीव मरण पावला, मरण पावल्यानंतर जर तो रुजुगतीने वनस्पती कायिक मध्ये जन्म घेणार असेल तर देव वनस्पती कायिक बनू शकतात का? देवगतीतले जीव हो बनू शकतात. कुठल्या स्वर्गापर्यंतचे? 5व्या 4 पर्यंत बनू शकतात आणि पुढचे मात्र मग बनत नाही, ते पंचेंद्रिय बनतात आणि नंतर मात्र ते 13व्या स्वर्गाच्या पुढे मात्र मनुष्यच बनतात. तर जे वनस्पती, आता वनस्पती कायिक बनणार आहे, तर वनस्पती कायिक जे जीव बनणार आहे आणि ते स्वर्गामधले येणारे जे जीव असतात ते पर्याप्तकच बनतात आणि बादरच बनतात. त्यांना सूक्ष्म आणि अपर्याप्तक नामकर्माचा उदय असत नाही. जरी वनस्पती कायिक एक इंद्रियामध्ये ते आले तरी देखील त्यांना सूक्ष्मपणाचा उदय नसतो आणि अपर्याप्तक नामकर्माचा देखील उदय नसतो. म्हणजे ते पर्याप्तकच होतील आणि बादरच होतील. तर असा जीव देवगतीतून च्युत झाला आणि वनस्पती कायिक मध्ये आता तो जन्म घेणार आहे. जर तो मोडे रहित रुजुगतीने आला तर त्या ठिकाणी त्या जीवाला कारमान कायोग होणार नाही. देव पर्यायी मध्ये असेपर्यंत वैक्रियक काय योग राहील. तिथून जसा तो शरीर धारण करण्यासाठी येणार आहे त्याला लगेचच औदारिक मिश्र होईल आणि औदारिक कायोग, शरीर पर्याप्ती पूर्ण झाली की औदारिक काय योग होईल. नंतर कारमान कायोगाचा त्याला प्रश्न येणार नाही. कारमान कायोग त्याच्या जीवनात राहणार नाही. रुजुगतीने जन्म घेतलेला आहे म्हणून. तशा प्रकारचे रुजुगतीने जन्म घेणारे जीव अणुपूर्वी अनेक असू राहील का मग शकतात. त्यांना? नाही, अणुपूर्वीचा पण त्यांना उदय नसतो. एक एक समयच लागतो म्हणून. एक समय म्हणजे दुसऱ्या समयात तो जन्म जन्म घेतो, घेणार आहे. त्यानंतर नाही. म्हणून अणुपूर्वीचा पण तिथे उदय नसतो. तर अशा जीवांना कारमान काय योग नाही आणि ते डायरेक्ट आता मिश्र बनतील आणि मिश्र बनून औदारिक कायोग त्यांचा सुरू होईल आणि वनस्पती कायिक जीव असल्यामुळे परत त्यांना जितकं काही आयुष्य प्राप्त झालेले आहे
तेवढा काळपर्यंत एकच योग, फक्त औदारिक कायोग त्या ठिकाणी राहील, दुसरा योग होणार नाही. काही पण प्रत्येक जीवाला 2 शरीर असतातच ना, कारमान शरीर आणि तेजस शरीर. कारमान शरीर आणि तेजस, इथे शरीराचा प्रश्न नाही आहे. शरीर तर 2 आहेच. विग्रहगतीतही त्याला शरीर 2 राहणार आहे, प्रश्न तो नाही आहे. इथे योगाचा प्रश्न सुरू आहे. योगाने कार्य काय केलं? योग काय कार्य करणार आहे? आत्मप्रदेशांमध्ये प्रतिस्पंदन होण्याचं कार्य हे योग करणार आहे. आणि योग काय करणार आहे? सोबतच कर्म आणि नो कर्माला ग्रहण करण्याची प्रक्रिया करतो. योगाचं मुख्य कार्य आहे कर्म आणि नो कर्माला ग्रहण करणं. आता ज्या वेळेला स्थूल शरीर तयार झालेलं आहे, औदारिक, वैक्रिय किंवा आहारक हे, किंवा मनाच्या प्रवृत्ती आहे, वचनाच्या प्रवृत्ती आहे, त्यावेळेला याच माध्यमातून जीव कर्मग्रहणाची आणि नो कर्मग्रहणाची प्रक्रिया करतो. पण ज्या वेळेला आता औदारिक वगैरे शरीर त्याच्या जीवनात नाही आहे, त्यावेळेला कर्मग्रहण करणं तर रुकलं नाही. लक्षात घ्यायचं, नो कर्माचं ग्रहण रुकणार आहे, नो कर्म वर्गणांचं ग्रहण तिथे होणार नाही, पण कर्मग्रहणाची प्रक्रिया तिथं सुरूच राहणार आहे. मग ही कशाच्या माध्यमातून सुरू होईल? अमूर्तिक आत्मा तर कर्मग्रहण करू शकत नाही, त्याला काहीतरी एक परिस्पंदन पणा लागेल, तो आहे कारमाण कायोग. म्हणून कारमाण कायोगाच्या माध्यमातून तो जीव त्या ठिकाणी 7 कर्माचं ग्रहण करतो. 7 कर्माचं ग्रहण करतो. विग्रहगती शरीर किती असते म्हटलं तर त्यांना 2 शरीर असतातच असतात. ठीक आहे. इथे कोणती प्रक्रिया आहे? कर्म ग्रहण करण्याची प्रक्रिया आहे योग म्हणजे. शरीराची प्रक्रिया नाही आहे. आता त्रसकायिक जीवाचा चार्ट आपण बघू. 10 नंबरचा चार्ट आहे, पेज नंबर आहे 71. त्रसकायिक जीवांची गती किती राहील? 4 गती राहतील. 4ही गती त्रसकायिक जीव आहे, त्याच्यामुळे त्रस जीव 4ही गतीमध्ये, त्यांच्या 4ही गती राहतील. इंद्रिय किती राहतील त्रसकायिक जीवांना? 2, 3, 4, 5 अशी इंद्रिय राहतील. 2, 3, 4, 5. काय कोणता राहील? त्रसक एक त्रसक. त्रसक आहे. योग किती राहतील? औदारिक, मिश्र, औदारिक, कारमान रहित, सगळेच संज्ञी पंचेंद्रिय जीव पण त्रसकायिकच म्हटल्या जातो. त्याच्यामुळे योग सगळेच राहतील. त्याच्यामुळे 4 मनाचे, 4 वचनाचे आणि 7ही काय योग राहू शकतात. तो जीव मनुष्य पर्यायी जर असेल तर मुनी अवस्था धारण त्यांनी केली तर त्यांना आहारक मिश्र देखील असू शकतं. म्हणून सगळ्या प्रकारचे योग त्रसकायिक जीवांना संभवनीय आहे. फक्त लावताना विवक्षा लावायची की जर आता आहारक मिश्र त्याला होणार असेल तर तो मनुष्य पर्यायीतलाच असला पाहिजे, चतुर्थ काळातलाच असला पाहिजे, मुनी अवस्थाच त्यांची असली पाहिजे, तरच त्यांना आहारक द्विकता बंद होईल आणि उदय पण येऊ शकेल. आणि ही सगळी प्रक्रिया आमची जी सुरू आहे, या ठिकाणी योग कोणता आहे हे म्हणत असताना उदयात कोणता योग आहे हे आम्हाला बघायचं आहे. म्हणून त्यांना सगळे योग राहतील. असंज्ञी जीव असेल, द्विनिंद्रिय जीव असेल तर लावताना अनुभय वचन योग एकच लावायचा आणि 3 काय योग लावायचे. अशा तऱ्हेने त्याच्यामध्ये फक्त आम्हाला कमतरता करून घ्यायची आहे. हे आपण पहिल्यांदा तसं बघितलेलं आहे प्रकरण. वेद किती राहतील? 3ही राहतील. असंज्ञी पर्यंत एकच राहील नपुंसक. कषाय किती राहतील? सगळेच कषाय. अपेक्षेने कषाय. सगळेच कषाय राहतील. आणि जर आम्ही अपेक्षा लावली तर 4थ्या गुणस्थानात 4 कषाय कमी करावे लागतील. नंतर 5व्या गुणस्थानात 8 कषाय कमी करावे लागतील.
अशा तऱ्हेने त्यामध्ये कमीपणा येत जाईल, कसं गुणस्थान राहील तसं. आणि त्याच्यामध्ये परत आम्ही गती लावली तर तिर्यंच्या गतीमध्ये 8 कषाय मॅक्झिमम कमी होऊ शकतात. नंतर मनुष्य गतीमध्ये तो जीव शेवटी अकशाई पण बनू शकतो. पण देव आणि नारकीमध्ये मात्र त्यांना अशा प्रकारे पूर्ण कषायांचा अभाव होणार नाही. त्यांचा झाला तर 4 अनंतानुबंधीचा अभाव होऊ शकतो. अशा तऱ्हेने कषायांची विवक्षा आपल्याला बघायची. ज्ञान लावले तर सगळे ज्ञान लागतात. 5 आणि 3 8 ही ज्ञान लागतात. मनुष्य गतीच्या अपेक्षेने मनपर्यय आणि केवल ज्ञान लागेल. संयम लावलं तर सगळे संयम येतील इथे. सगळेच संयम आहे. 3 ज्ञान असतात ना. हा, सगळेच संयम आहे. आणि चतुर्थ गुणस्थान पर्यंत असंयम आहे. जर तिर्यंच्या गतीतील जीव असेल तर देश संयमी बनू शकतो. मनुष्य असेल तर सगळे संयम त्याच्या जीवनात असू शकतात. दर्शन 4ही असणार आहे. लेशा 6 पण असणार आहे. भव्य दोन्ही. सम्यक्त्व सगळेच. आता इथे अपेक्षा नाही लावा लागेल परत. परत अपेक्षा कोणती लावाल? पहिल्या गुणस्थानात मिथ्यात्व, या ठिकाणी अपेक्षा अशी लावायची की नरकामध्ये पहिल्या नरकापर्यंत काही भेद राहतील. पुढच्या नरकांमध्ये मात्र त्या ठिकाणी क्षायिक सम्यक्त्व राहणार नाही. बाकीची सम्यक्त्व राहतील. नंतर तिर्यंच्या गतीतील जीवांना कोणतं सम्यक्त्व होणार नाही. क्षायिक सम्यक्त्व कर्मभूमीच्यांना होणार नाही. भोगभूमी जीवांना क्षायिकही असू शकेल. मनुष्य पर्यायीच्या अपेक्षेने लावलं तर सगळेच्या सगळे सम्यक्त्व राहील. आज पंचम काळामध्ये आमच्या कर्मभूमीच्या अपेक्षेने लावलं तर क्षायिक सम्यक्त्व आज कुणालाही या ठिकाणी असणार नाही. देव पर्यायीच्या अपेक्षेने बघितलं तर भवनत्रिकामध्ये क्षायिक सम्यक्त्व राहणार नाही. नंतर पुढे ग्रैवेकापासून पुढे जर आम्ही बघितलं म्हणजे 9 अनुदिश याच्यामध्ये तर प्रथमोपशम राहणार नाही. अपर्याप्त अवस्थेत द्वितीयोपशम राहू शकेल. आणि बाकीच्या अपेक्षेने वैमानिक देवांच्या अपेक्षेने 6ही प्रकारचं सम्यक्त्व राहू शकेल. क्लिअर? अपेक्षा पाहिली आणि हे सगळे चार्ट आपण लावलेले आहे. फक्त ही रिव्हिजन आहे. रसकाईक मध्ये आपल्या मनामध्ये काय काय यायला पाहिजे किंवा ती सॉल्व्ह करण्याची आपली काय दिशा असली पाहिजे याला फक्त आपल्याला बघायचं आहे. कारण सगळे चार्ट आपण लावलेले आहेतच. वैमानिक देवामध्ये क्षायिक सम्यक्त्व असेल का? वैमानिक देवांमध्ये राहू शकतं क्षायिक सम्यक्त्व. तो इथूनही घेऊन जाऊ शकतो. अच्छा. इथूनच घेऊन जाऊ शकतो तो. तिथे नाही होत त्याला. तिथे त्याची प्रस्थापना होत नाही. पण मनुष्य जर त्याला देवायुचा बंध झाला असेल आणि सम्यक्त्व सहित त्याचं मरण होणार असेल क्षायिक सम्यक्त्व तर तो इथे घेऊन वैमानिक देवात जन्म घेऊ शकतो. भवनत्रिकात जन्म तो घेत नाही. नंतर संज्ञी दोन्ही असणार आहे. संज्ञी आणि असंज्ञी. आता असंज्ञीपणा कुठे बनेल? फक्त तिर्यंच्या गतीतच असंज्ञीपणा बनेल. बाकी 3 गतीमध्ये असंज्ञीपणा बनणार नाही. आहारक असेल तर आहारक दोन्ही. गुणस्थान दोन्ही आहे. गुणस्थान 1 ते 14 1 ते 14 पण गुणस्थान आहे. मनुष्याच्या दृष्टीने 5च्या पुढची गुणस्थानं फक्त मनुष्यांच्या अपेक्षेने. 5 पर्यंतच्या गुणस्थानं तिर्यंच्या अपेक्षेने पण. आणि 5वं गुणस्थान हे तिर्यंच्या अपेक्षेने सांगितलं. हे परत याची विशेषता की ते कर्मभूमीज मध्येच राहील. भोगभूमीज मध्ये 5वं गुणस्थान त्या जीवाला राहणार नाही. तिर्यंच्या गतीतील नाही आणि मनुष्य गतीतील जीवाला पण नाही.
जीव समास एकेंद्रिय आता सोडून द्वि सगळे हा म्हणजे एकेंद्रिय 14 सगळे, सोडून 14 5 सोडून 5 म्हणजे द्विनिंद्रिय, तीनिंद्रिय, चतुरेंद्रिय, असौधी पंचेंद्रिय आणि सौधी पंचेंद्रिय असे 5 जीव समास राहतील. एकेंद्रियाचे जीव समास आहे 14, ते सोडून द्यायचे आणि द्विनिंद्रियापासून सौधी पंचेंद्रियापर्यंतचे जीव समास लावायचे. पर्याप्ती काही सगळ्या पर्याप्ती लावायच्या. असंज्ञी जीव असेल तर मन पर्याप्ती लावायची नाही. अशा प्रकारे थोडी कमी करायची. प्राण 10 ही प्राण लावायचे. संज्ञा 4ही. उपयोग 8 आणि 12 पूर्ण. 8 आणि 4 12. ज्ञानोपयोगाचे 8 भेद आणि दर्शनोपयोगाचे 4 भेद असे 12 उपयोग. ध्यान सगळेच लागतील. सगळेच ध्यान इथे लागतात. 16च्या 16 ही ध्यान लागतात. फक्त 4थ्या गुणस्थानापर्यंत विवक्षा असेल तर धर्मध्यानाचे 2 भेद लावायचे. 5व्या गुणस्थानाची तिर्यंच गतीतील विशेषता असेल तर 3 ध्यान लावायची धर्मध्यानाची आणि मनुष्यांना मात्र 4ही धर्मध्यान आणि वरचे 4ही शुक्ल ध्यान असू शकतात. आश्रव 57 पूर्ण. 57 पूर्ण आहे, कारण आपण सामान्य 15 योग घेतलेच आहे आणि कषाय 25 लावलेले आहे. त्यामुळे आम्हाला 57 ही प्रकारे आश्रव संज्ञी पंचेंद्रिय जीवाला संभवनीय आहे हे लावू शकतो. जाती एकेंद्रियच्या सोडून 32 लाख लावलेले आहेत. द्विनिंद्रियच्या 2 लाख, तीनिंद्रिय 2 लाख, चतुरेंद्रिय 2 लाख अशा 6 लाख आणि पंचेंद्रियाच्या 26 लाख अशा प्रकारे 32 लाख जाती लावलेले आहे. आणि पंचेंद्रियामध्ये नारकी, देव, मनुष्य आणि तिर्यंच या सगळ्यांचा अंतर्भाव केलेला आहे. आणि कुल लावताना 132 करोड कुल द्विनिंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंतचे लावलेले आहे. आता भाव आम्हाला बघायचे आहे. त्रसकायिक मध्ये भाव लावणं याच्यामध्ये त्रसकायिक मध्ये अत्यंत सोपं आहे. उपशम किती? दोन्ही लावे लागेल. दोनही तऱ्हेचा राहू शकतो. मनुष्याच्या अपेक्षेने दोन्ही राहू शकतो, कारण मनुष्यच उपशम चारित्र्य प्राप्त करू शकतो. म्हणून मनुष्याच्या अपेक्षेने 2ही भाव आहे, बाकीच्या अपेक्षेने 1 सम्यक्त्व भाव राहील. नंतर क्षायिक भावाच्या अपेक्षेने इथेही तर सगळेच लागतील ना. सगळेच लागतात. 9 पण लागतात आणि मनुष्यांच्या अपेक्षेनेच 9 लागतात आणि बाकीच्या अपेक्षेने फक्त 1 क्षायिक सम्यक्त्वच लागते. लागलं तर ते जिथे लागते तिथेच. नंतर क्षायोपक्षमिक भाव. आता क्षायोपक्षमिक भावामध्ये पूर्ण सगळेच लागणार. इथे 18 पण 18 लागणार आहे. 18च्या 18 ही लागणार आहे. ज्ञान 4, 3, दर्शन 3, नंतर असंयम हो ना, ज्ञान दर्शन लब्धी, चतुर्श्री पंचभेदा, सम्यक्त्व, चारित्र, संयमा, संयमाश्च हे सगळे भाव इथे क्षायोपक्षमिक भाव 18च्या 18 पण लागणार आहे. नंतर औदैक भाव. औदैक भावातले काही कमी होतील का? सगळे लागतील. आता गतीनुसार लागतील. गती नाही, पण गती 4ही घेतली आहे. सामान्य 4ही गती लावल्या आहे. त्याच्यामुळे औदैक भाव सगळे 21च्या 21 लावता येतात. आणि पारिणामिक भाव देखील 3च्या 3 असे पूर्ण 53 भाव रसकायिक जीवाला संभवू शकतात. इथपर्यंत क्लिअर सगळ्यांचं? पुढे आता त्रसजीव कितने प्रकार के है. त्रसजीवांचे प्रकार किती आहे? त्रसजीवांमध्ये विकलत्रय म्हणजे विकलेंद्रिय आणि सकलेंद्रिय असे 2 भेद केलेले आहे. विकलत्रय म्हणा किंवा विकलेंद्रिय आणि सकलेंद्रिय. द्विनिंद्रिय, तीनिंद्रिय आणि चतुरेंद्रिय जीवांना विकलत्रय म्हणा किंवा विकलेंद्रिय म्हणा
ते म्हणा. आणि सकलेंद्रिय, ज्यांना संपूर्ण इंद्रिय आहे ते सकलेंद्रिय. ज्यांना 5ही इंद्रिय असतील त्यांना सकलेंद्रिय म्हणा. आणि वि म्हणजे कमी, ज्यांना कमी इंद्रिय आहे त्यांना विकलेंद्रिय जीव म्हटलेले आहे. म्हणून 2 इंद्रिय, 3 इंद्रिय आणि चतुरेंद्रिय हे जीव विकलेंद्रिय आहे. आणि ज्यांना 5ही इंद्रिय आहे त्या जीवांना सकलेंद्रिय जीव म्हणतात. किंवा रसजीवाचे 2 भेद, पर्याप्तक आणि अपर्याप्तक, या अपेक्षेने देखील केल्या गेलेले आहे. आणि जर आम्हाला 3रा भेद लावायचा असेल तर आम्ही लब्ध पर्याप्तक हा देखील भेद तिथे लावू शकतो. ज्या ठिकाणी तो लागतो त्या ठिकाणी आम्हाला तो भेद लावता येतो. तिर्यंच गतीतील आणि मनुष्य गतीतील जीवांमध्ये आम्ही लब्ध पर्याप्तकपणा पण लावू शकतो. म्हणून पर्याप्तक म्हणजे लब्ध पर्याप्तक, निवृत्त पर्याप्तक आणि पर्याप्तक असे 3 भेद देखील लावता येतात. किंवा आत्ता आम्ही जे हे 19 जीव समास केलेले आहे याला जर आम्ही 3 ने गुणलं, पर्याप्तक, लब्ध पर्याप्तक आणि अपर्याप्तक, या अपेक्षेने 57 देखील जीव समासाचे भेद आहेत. तर त्या ठिकाणी असे पण लावता येतात. म्हणून रसजीव पर्याप्तक आणि अपर्याप्तकाच्या अपेक्षेने 2 प्रकारचे आहे. आणि रसजीवाचे तसे 4 प्रकार पाहिले तर द्विनेंद्रिय, 3 इंद्रिय, चतुरेंद्रिय आणि पंचेंद्रिय असेच पण भेद लावता येतील. असे कोणतेच रसजीव आहे की ज्यांना औदारिक कायोग असत नाही. असे कोणतेच रसजीव आहे की ज्यांना औदारिक कायोग असणार नाही. प्रश्न आलाय लक्षात? की लब्ध ज्यांना पर्याप्तक औदारिक, लब्ध पर्याप्तक जीव आहे. आणखी निवृत्त पर्याप्तक जीवाला पण मिश्र आहे त्या ठिकाणी, म्हणून ते पण. आणि विग्रह गतीमध्ये जिथे कारमान कायोग आहे असे रसजीव. 3 प्रकारचे जीव सांगितले. लब्ध पर्याप्तक, कारण लब्ध पर्याप्तकाची पर्याप्ती पूर्ण होण्याच्या आधीच त्यांचा मृत्यू होतो, म्हणजे त्यांचा औदारिक मिश्र काय योगामध्येच मरण होतं, म्हणून त्यांना औदारिक काय योग होतच नाही. आणि निवृत्त अपर्याप्तक वाल्याला देखील त्या समयात म्हणजे कशाचा औदारिक काय योग नाही आहे. त्यांना देखील त्यावेळेला निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत औदारिक मिश्र काय योग आहे, म्हणून तेही जीव औदारिक काय योगवाले तिथे नाहीत. आणि जे कारमायण शरीर म्हणजे विग्रह गतीमधले जीव आहे त्यांना 1, 2 किंवा 3 समय पर्यंत हा औदारिक कायोग असणार नाही. असे हे जीव या ठिकाणी घेतलेले आहे. म्हणून विग्रह गतीमधला जीव, निवृत्त अपर्याप्तक अवस्थेमधला आणि लब्ध अपर्याप्तक अवस्थेतला. लब्ध अपर्याप्तक मध्ये त्याची औदारिक मिश्र काय योगातच त्याचं मरण होतं. आणि निवृत्त अपर्याप्तक वाल्याचा औदारिक शरीर पूर्ण होतं आणि नंतर तो आयु असेल तितका काळ तो राहू शकतो. नंतर दुसरं, औदारिक कायोग कुठे नाही. 14व्या गुणस्थानामध्ये अयोग केवली जिन जे आहे त्यांना औदारिक कायोग आता असत नाही. का असत नाही तिथे औदारिक कायोग? कारण योगाचाच अभाव, अयोग आहे, योगाचाच अभाव झालेला आहे. म्हणून कोणत्याही तऱ्हेचा आता योग, मनाचा नाही, वचनाचा नाही आणि कायचा नाही, कोणत्याही तऱ्हेचा योग 14व्या गुणस्थानामध्ये असणार नाही. नंतर देव आणि नारकी यांना पण औदारिक काय योग असणार नाही. त्यांना असेल तर कोणता योग असेल? वैक्रिक, देव, वैक्रियक आणि वैक्रिक मिश्र आणि कारमण समजा लावला तर. आणि एक समय में एक जीव के एक ही योग होता है, इसीलिए किसी भी एक योग के साथ अन्य कोई योग नहीं बन सकता. आणि परत योगाच्या बाबतीत नियम आहे, एका वेळी एका जीवाला एकच योग असतो. आणि त्यामुळे जर आम्ही औदारिक एका श्वासात 18 वेळ जन्मतात, ते लब्ध पर्याप्तक घ्यायचे ना. लब्ध पर्याप्तक प्रश्न काय आहे दीपक भाऊंचा?
हीच मी म्हटलं निगोद जीव जे असतात ते एका श्वासात 18 वेळा जन्मतात मरतात, तर त्यांचा औदायिक कार्ययोग पूर्ण होतो का? नाही होत. ते त्यांचं मिश्र अपर्याप्त. अवस्थेतच ते अपर्याप्तकच असतात, लब्ध पर्याप्तक असतात ते पण जीव. मग आणि त्यांचा जन्म अं, मृत्यू कसा मानतात मग लब्ध 18 वेळा? पर्याप्त काय ना मग. समयामध्ये तसं भेद आहे, भेद आहे. समयात भेद आहे. हा अंतर्मुहूर्त जरी त्यांचा समय सांगितला तरी समय हा. अंतर्मुहूर्त म्हणजे पुष्कळ कालावधी आहे. आणि एक हो. श्वास म्हटलं, एका श्वासाचा 18 भाग तर 0.24 सेकंद. त्याच्यामुळे हो. समयाभेदामुळे त्या ठिकाणी. आणि एवढंच नाही तर लब्ध पर्याप्तक जीव असेल तरीही त्याला आयुबंध होताना 8 अपकर्ष कालातच त्याचा नवीन आयुचा बंध होतो. बरोबर. आणि बंद झाल्यावर परत लक्षात ठेवायचं की त्याची आबाधा देखील इथेच व्यतीत व्हावी लागते. आणि नंतरच म्हणजे त्याचा त्याचं इथे सगळं आबाधा संपते. हम्म. आणि नंतर त्याचं सगळं समयामध्ये गणित आहे. आमच्यासाठी ते अत्यंत सूक्ष्म आहे. हा. तर हे निगोदी जीव लब्ध पर्याप्तकच नसतीलच ना असे, म्हणजे नाही, नॉट लब्ध नेसेसरी पर्याप्तक पूर्ण. नाहीये हा त्यांचा. मग लब्ध पर्याप्तक म्हणजे सूक्ष्म जीव. जे बादर हा जीव आहे त्याच्यामध्ये त्यांची अंतर्मुहूर्त आयु आहे. हा मग त्यांना औदारिक मिश्र किंवा औदारिक औदारिक शरीर नाही, असू शकते. औदारिक औदारिक योग. होतच हा त्यांचं. औदारिक कायोग होतो त्यांना. हा आणि मग त्यांना निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत आयुबंध पडत नाही. त्यांचंही हम्म पर्याप्तक हम्म झाल्यावरच त्यांना आयुबंध होतो. लब्ध पर्याप्तक वाल्याला अपर्याप्तक अवस्थेत आयुबंध पडतो, पण हा जे पर्याप्ती ज्याची पूर्ण होणार आहे त्याला कधीही निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत आयुबंध होत नाही. त्याची हम्म पर्याप्ती पूर्ण झाल्यावर त्याला नवीन आयुचा बंध होऊ शकतो. आणि हम्म अंतर्मुहूर्त त्यांचं आयुष्य आहे आणि त्यातही परत अपकर्ष कालाचाच बंध आहे. अपकर्ष काल तुम्ही आता 8 म्हटले, मग ते 8 हो, धरायचे का 9 म्हणतात ना कधी कधी, म्हणजे 9 तर 9वाचा जो शेवटचा शेवटचा ते तो धरून हो 9 धरायची असं. हो, हा. तो धरून 9. 8 अपकर्ष कालाचं गणित लावायचं. आणि या हो. अपकर्ष काल त्याचे संपले तर मग हम्म. शेवटी आयुच्या आधा, तो- म्हणजे असंख्याचा भाग आधा काल शिल्लक राहिला असताना त्या हा. अंतर्मुहूर्तात त्याला आयुबंध पडतो. आणि मग हम्म. त्याचा जो आबाधा आहे तो इथेच व्यतीत होतो. आणि मग हम्म. त्याचं मरण होतं. म्हणजे आपण बऱ्याच वेळेला असं म्हणतो की त्याचा ऑन स्पॉट मृत्यू झाला. हम्म. ऑन स्पॉट मृत्यू होतानाही त्याला तिथे तेवढा काळ मिळतो. असंक्षेपार्धा काल म्हटलेला आहे त्याला. तेवढा हम्म. मिळतोच. पहिल्यांदा आयुबंध पडेल. हम्म. आयुबंध पडल्यानंतर आबाधा इथे व्यतीत झाल्यावरच त्याचा मृत्यू आहे. म्हणजे जरी हम्म. म्हटलं आम्ही असा झाला ऍक्सिडेंटल मृत्यू, तरी तसा तो नाही आहे. नाही आहे या अपेक्षेने. आबादा कालाचंही पहिले काही गणित आहे का? आबाधा हो कालाचं गणित आहेच ना, आहे. प्रत्येक आबाधा हम्म. कालाचं गणित आहे. जर हम्म. 70 कोडाकोडी सागराची स्थिती असेल तर त्याचा आबाधा हम्म. आहे 7,000 वर्ष. 7,000. हम्म. आणि अंतक कोडाकोडी सागर जर स्थितीप्रमाणे त्यांनी बांधली तर त्याचा हम्म. आबाधा आहे अंतर्मुहूर्त. आणि आयुच्या बाबतीत सगळा आबाधा वेगळा आहे. आयुचा आबाधा याच भवात व्यतीत व्हावा लागतो. हम्म. आयुच्या आबाधाचं सगळं गणित वेगळं आहे. हम्म. त्याच्यामुळे आयुचा आबाधा इथेच व्यतीत व्हावा लागतो. समजा पहिल्या अपकर्ष कालात जर त्याला आयुबंध पडला असेल तर हम्म. त्याचा उरलेला जेवढा काळ आहे, 2/3 हा. काळ, हम्म. तो त्या हम्म. आयुचा आबाधा काल आहे. हम्म. मग असं आबादा हे आयुच्या म्हणजे बाबतीत वेगळं प्रत्येकाचं लावायचं. वेगवेगळं राहील. आयु नाही. आणि परमात्मा समजा आता देवगतीचा त्याला देवायुचा बंध झाला असेल तर मग आबाधा इथे झाला म्हणजे मग काय तो देवायू सारखं किंवा देवांसारखं आयुष्य भोगेल का मग? नाही नाही, मग हे कसं? पहा, देवायुचा इथे बंद झाला. मनुष्य पर्यायी त्याला देवायुचा हा बंद झालेला आहे. हा तर आता हा देवायुचा उदय कधी सुरू होणार आहे पुढे? हो एका वेळी तर एकच आयु भुज्यमान आहे त्याची. हा हा मग आता तो मनुष्य पर्यायच भोगतोय आयुष्याच्या शेवटच्या हो ना. क्षणापर्यंत. पण मग हो, देवांसारखं सुख मिळेल का त्याला? असं आहे का काही? इथे असं काहीच नाही आहे. असं कसं असेल? मग तर आपल्याला नरकायुचा बंद झाला तर इथे नरकायुसारखं दुःख भोगावं लागलं असतं ना.
देवाचं जसं आम्ही म्हणू तसं नरकाचं लावा किंवा तिर्यंच्याचं लावा. मग इथे तिर्यंच्या सारखं दुःख आम्हाला आत्ता या पर्यायीच भोगावं लागलं असतं असं नाहीये. तिथे आयु सुरू झाल्यावरच त्याचं सगळं सुरू होणार आहे गणित. म्हणून आता हे प्रकरण इथे आपण ठेवू. पुढचे प्रश्न उद्याला बघू. स्याद्वादनय षट्द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का जड़ कर्म चेतन बंध का अरु कर्म के अवसान का कह कर स्वरूप यथार्थ जग का जो किया उपकार है उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सव्वसाहुणं. सर्वांना जय जिनेंद्र.